तर आमचं तिघांचं मिळून साधारण 1,00,000 रुपये येतात घरामध्ये. तरी पण जेव्हा आमचं भांडण होतं तेव्हा आम्हाला वाटतं ते 1,00,000 रुपये आम्हाला वाचवत नाही भांडणातून, पण आधी आम्हाला 1,000 रुपये वाचवत होते. कारण आम्ही दोघं जण त्या एका निर्णयावरती उभं होतो, एका आनंदावरती उभं होतो. म्हणून घरात येणारे रिसोर्सेस त्याच्यापेक्षाही ते दोघं जण पार्टनर, जोडीदार म्हणून विवेकी एकमेकाशी असणं ही अत्यावश्यक गरज आहे. मॅम, ज्या पद्धतीने तुम्ही बोललात ना की विवेकी जोडीदाराची निवड करणं ही गरजेचीच असते, परंतु लैंगिकता आणि जसं तुम्ही म्हणाल की 21 वर्षाचा जो मुलगा असतो आणि 18 वर्षाची मुलगी असते त्या दोघांना सुद्धा नीट आपल्या शरीराची जाणीव सुद्धा नसते. अशा वेळी ज्यावेळी लग्नबंधनात अडकतात किंवा लग्न करतात आजचे युवक किंवा युवती असे जे, त्यांना ह्या गोष्टीचं कितपत जाण असावी असं तुमचं मत आहे की लैंगिकतेवर? म्हणजे कदाचित माझं वाक्य जरा बोल्ड होईल बरं का, म्हणजे त्रासदायक होईल ऐकायला. पण परवा मी माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते आणि ती वडिलांची भांडत होती की तुम्ही मला प्री मॅरिड, ते काय आता करतात मुलं, प्री मॅरिड शूट, प्री वेडिंग शूट, ते करायला तुम्ही पैसे नाही दिले म्हणून त्याच्यावरून ती रडत होती मोठ्या मोठ्या. आणि आम्ही तिच्या हळदीपासून गेलो. तर त्याच्यावरती आम्ही तिला समजवत होतो की अगं ठीक आहे तुझ्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी नाही दिले. ती म्हणली नाही त्यांच्याकडे खूप पैसे होते तरी पण त्यांनी दिले नाही. तर मी विचार करत होते की खरंच ती प्री वेडिंग शूट खूप महत्वाचं आहे का? तर पटकन माझ्या बरोबरचा एक मुलगा म्हणाला, हा ही म्हणाली असती की प्री वेडिंग सेक्स नाही करू दिलं मला तर समजलं असतं, पण त्या शूटमुळे हिचं काय अडकलं, त्याने काय फायदा होतो नात्याला. तर मी विचार करते की आता आपण ज्याला मॉडर्निझम म्हणून म्हणतो, आणि मी तो मुलगा म्हटल्यानंतर माझ्या एकदम डोक्यात क्लिक झालं की करेक्ट आहे यार, या मुलीने अशी मागणी केली असती की मला तुम्ही याच्यावर फिरून नाही दिलं, मला ह्याच्यावर तुम्ही समजून नाही घेऊ शकलं, किंवा मला याच्याबरोबर संबंध करून पाहायचा होता. तर मी म्हणते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण तो प्री वेडिंग शूट ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? तर त्या कॅमेरामनचा आहे किंवा त्या बिझनेसचा आहे. मध्ये मी कुठेतरी एक आपण काय ते कॉमेडी ऐकत होते कोणाची तरी, तर तो म्हणला त्या प्री वेडिंग शूट मध्ये काही जागा निश्चित झालेल्या असतात. तो एकाच्या कॅमेराच्या शूट मध्ये दुसऱ्या जोडीची शूट येते, इतकी गर्दी झालेली असते त्या जागांवरती. परत मी त्या शालूकडे जाते की तो शालूची किंमत ही महत्वाची गोष्ट आहे की त्या नातेसंबंधांची गुणवत्ता ही महत्वाची गोष्ट आहे. तसंच लग्नामधला दोघांचा, मी असं नाही म्हणते बरं का की प्रत्येक, याचा अर्थ मी असं नाही सांगते की प्रत्येक लग्न करणाऱ्यांनी आधी सगळ्यांनी संबंध करून पहा. मी असं म्हणतेय की शारीरिक संबंध याच्यासाठीची लागणारी दोघांची वैचारिक वाढ, समज आणि त्याच्यासाठी लागणारा पेशन्स, याची जाणीव असणं, त्याच्यासाठीची प्रयोग करण्याची तयारी असणं, आणि समजा ते नाही जुळलं तर आनंदाने दोघांनी एकामेकापासून वेगळं होणं, आणि त्याची चेष्टा, त्याचा अपमान कुठलाही समाजामध्ये त्याचा पर्क्युलेशन नाही. म्हणजे डिवोर्स तर कशासाठी अख्खा समाज दुःखात जातो मला कळतच नाही. 1-2 व्यक्तींमध्ये डिवोर्स झाला तर लोकांना म्हणजे ठीक आहे ना, जसं मी कालपर्यंत साडी घालत होते ना आता मी पंजाबी ड्रेस घालायला लागले, तर याच्यात जसं समाजावरती काही नुकसान नाही तसंच कालपर्यंत माझं एक्स व्यक्तीबरोबर लग्न होतं आज ते नाहीये, तर समाजाला त्याच्यात दुःखी होण्याचं काय कारण आहे? जसा कपड्यांमधला बदल हा माझा वैयक्तिक बदल आहे, तसंच माझ्या लाईफ पार्टनर मधला झालेला बदल हा आमच्या दोघांच्या आयुष्याचा एक निर्णय आहे. पण आपल्याकडे संबंधांबद्दलचं बोलायचं पण नाही, याच्याबद्दलची पण एक गुप्तता. ते जुळलं नाही हे मी जाहीर सांगायचं नाही, मग ते मी एकटीने बाई म्हणून भोगायचं. आणि जर मला आता ते संवेदनशीलतेच्या माझ्या पलीकडे गेलं म्हणून मी ते तोडून बाहेर आले, तरी पण मी का बोलले याची मला किंमत मोजावी लागते. तिथे स्त्री पुरुष विषांतर. मला वाटतं की बाबा मला, आणि मग एकदा समानता मान्य केली तर मी म्हणते ही समानता पुरुषाच्या पण फायद्याची. समजा जसं स्त्रियांना त्यांचे योग्य पार्टनर मिळत नाही, तसे मला अनेक पुरुष असे माहिती आहे की बाबा त्याची काहीतरी एक विचार करण्याची एक पद्धत आहे, आणि ती विचार करण्याची पद्धत असलेली बायको त्याची उपलब्ध नाही त्याला पार्टनर. मग आता पुरुषांचं दुःख का बाहेर येत नाही? कारण त्यांना दुःख व्यक्त करण्याच्या शेकडो जागा उपलब्ध आहेत. मग ते व्यसनाच्या आहारी जाऊन दुःख व्यक्त करतील, दुसऱ्या बाई बरोबर संबंध ठेवून स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील, आणि ते स्त्रियांना उपलब्ध नसल्यामुळे तो हिंसाचार आपला डोळ्यांनी दिसतो, आणि पुरुषांचा हा हिंसाचार आपल्याकडे मोजलाच जात नाही. माझं म्हणणं आहे की शारीरिक संबंधांची गुणवत्तापूर्ण समज वाढणं ही दोघांच्या फायद्याची. याच्यामध्ये कोणाचा तरी एकाचा फायदा नाही, समाजाचा म्हणून फायदा आहे, आणि म्हणून त्याच्यावरती विचार करायला पाहिजे.
मी याच्यात असं नाही की मी कट्टर स्त्रीवादी आहे त्यामुळे काहीतरी आम्हालाच काहीतरी ग्रेटनेस मिळणार आहे. जर ती पार्टनर चांगला शेकांड करणारा समोर पार्टनर असेल तर दोघांना आनंद आहे ना. माझ्याच हाताला मऊ वाटेल तर समोरच्याला पण वाटेल ज्याला मी शेकांड करते. ही समज आपल्याकडे सामूहिक समज म्हणून येत नाही. काही जोडप्यांमध्ये फारच चांगली समज. म्हणजे आत्ता माझ्या एका मैत्रिणीच्या घरी लग्न ठरते आणि प्रोसेसमध्ये ते मुलं मुली बराच काळ दोघं एकामेकाच्या बरोबर राहिले आणि आता त्यांना वाटतंय की सगळ्यांनी एकत्र बसू, एकत्र बोलून जेवायला घालून आपल्या दोघांचं नातं डिक्लेअर करू म्हणून ते काहीतरी लग्नाचे विधी करतायत. तर असे जोडपे आहेत ना. अगदीच काही आपल्याकडे जगभरात भारतात काहीच घडत नाही असा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा आहे की ते जे दुर्मिळ ठिकाणी घडतंय ते समाजाचं मानस म्हणून, समाजाची भूमिका म्हणून सगळ्या समाजामध्ये ते पसरावं ह्याच्यासाठी मी आग्रह करतो. वैयक्तिक लोक प्रयोग करतायत ना आपल्याला. मी काय अंतिम किंवा मी काही पहिली व्यक्ती नाही असं सांगणार. शेकडो लोकांनी असं सांगितलं. म्हणजे रोगो कर्वे 100 वर्षापूर्वी माणूस कुटुंब नियोजनाबद्दल बोलत होता आणि स्त्री पुरुष रघु कर्वे स्वतः असं म्हणाले की तुम्हाला मुलबाळ का नाही असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा ते त्यांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणले प्रत्येक स्त्री पुरुषांच्या संबंधांमधनं मुलं जन्माला घालायला पाहिजे हा त्या संबंधाचा मूळ आग्रह नाही किंवा ती कृती त्याच्यासाठी नाही. ती कृती आनंदासाठी आहे. त्या आनंदामध्ये त्या कृतीचा असा पण एक उपयोग आहे तो कधीतरी घ्यायला हरकत नाही. इतकी समज 100व्या वर्षी होती आणि आपण 100 वर्ष क्रॉस केल्यानंतर पण आपण अजून त्याचेच आहे की हे काय जाहीर बोलताय, कोंडोमच्या बद्दल काय जाहीर ताय आणि कंडोम मागताना इतकं चोरलं की कंडोम द्या कशासाठी बाबा, का नाही तू सार्वजनिक विषय असायला पाहिजे या मताची मी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मॅम तुम्ही म्हणताय ना की ही शारीरिक संबंध किंवा त्याची समज असणं गरजेचं आहे. कारण ज्या गोष्टीने किंवा ज्या दृष्टीने समाज जो बघतोय ज्या पद्धतीने त्याला खरं तर त्या जोडीदारांशी त्याचा खरं तर तो संबंध असतो आणि त्याचा त्या दोघांमध्ये खरं तर एकमेकांमध्ये त्याचं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. मॅम मला एक प्रश्न असा आहे ना विचारायचा आहे. खरं तर आमच्या श्रोत्यांसाठी हा नवा पण आहे आणि जुना सुद्धा आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळी लग्न ठरलं जातं त्यावेळी मुलीच्या किंवा काही समाजामध्ये किंवा समाजाच्या भागांमध्ये मुलीची कौमार्य टेस्ट चाचणी केली जाते. नक्की तो प्रकार काय आहे? म्हणजे खरं तर हा शब्दच अवघड आहे कारण मलाही तो बोलताना एकदम हे होता. त्याला जर इंग्लिशमध्ये आपण जर म्हणालो तर ते व्हर्जिनिटी टेस्ट असं त्याला म्हटलं जातं. हाही एक हिंसेचा प्रकारच आहे. मग तो नक्की काय? आपण ना खूप नाटकी समाजामध्ये राहतो आशिष. आपण बोलतोय एक आणि करतो तिसरंच. म्हणजे सर्व समाजांमध्ये व्हर्जिनिटी टेस्ट होते. फक्त असं म्हणतात ना सगळेजण पैसे खातात. फक्त जे गरीब समाज पैसे खातात ना ते खाल्लेले पैसे दाखवतात म्हणून कळतं की ते करप्शन करतात. म्हणजे गरीब समाजामधला एखादा ऑफिसर झाला तो अचानक सोन्याच्या अंगठ्या घालायला लागतो, गळ्यात सोन्याची पट्टाभर चेन घालायला लागतो, त्यामुळे दिसते याने पैसे खाल्ले. पण जरा शिकलेला डोकेबाज पैसे खाणार असेल तर तो जमिनीत पैसे अडकवेल. तो बायकोला सांगेल की नाजूक दागिने कर, असे बटबटीत दागिने करू नको. तो 50 प्रकारच्या अंगठ्या करेल रोज अंगठी बदलेल. तर खरं तर दोघं पण तितकेच नालायक आणि तितकेच करप्ट आहे ना. कसं तू म्हणतोय ना की व्हर्जिनिटी टेस्ट करणारे काही लोकांकडे अजून पण ती पांढरी चादर आणि ते पहिल्या संबंधांमधनं रक्ताचा थेंब पडलाय का नाही आणि तो थेंब स्त्रीचाच होता की नाही हे दिसणारं दृश्य म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं. पण आपल्याकडे लग्नानंतर अजून का मुलगी प्रेग्नंट नाही ह्याची नजर ठेवून सगळे सुशिक्षित पण राहतोच केले. तर ही पण तो कौमार्य टेस्टच आहे ना, ही पण व्हर्जिनिटी टेस्टच आहे की पोरीमध्ये काही फॉल्ट तर नाहीये. तर याचा अर्थ आपण सगळेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आणि म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट नुसती आपल्या भारतात नाही पण जी मृत्यू पावलेली डायना आहे राणी जी होती इंग्लंडची ती पहिली काय म्हणायचं राजसून होती की जिने त्या व्हर्जिनिटी टेस्टला चॅलेंज केलं आणि ती असं म्हणाली की मी ती व्हर्जिनिटी टेस्ट देणार नाही किंवा राजपुत्राची आधी करा त्याची टेस्टचं सर्टिफिकेट मला दाखवा मी करते. तर त्यांनी सांगितलं की अशी टेस्ट पुरुषांची करता येत नाही. मग म्हणले तुम्हाला मी व्हर्जिन असं कशासाठी हवं? तर म्हणले आपले पावित्र्याचं. तर म्हणली पावित्र्याची व्याख्या ठरवणार कोण? त्यामुळे प्रश्न फक्त एवढाच आहे की ती व्हर्जिनिटी टेस्ट ही ज्या म्हणजे आता ही ज्या आपण पण मॉडर्न जी उत्तरं देतो ना की आताच्या मुलींची
तो जो पडदा आहे स्त्रीत्वाचा, तो पडदा सायकलिंगमुळे मोडतो किंवा स्विमिंग केल्यामुळे किंवा फास्ट चालल्यामुळे किंवा खेळण्यामुळे, हे पण आपण पण ना आपल्यातलं गिल्ट काढून टाकण्यासाठी केलेलं उत्तर आहे. आपण तरी काय हे पर्याय शोधतो की कशाने तिचा पडदा तोडतो? गरजच काय, समजा तिने काहीच खेळलेलं नसेल तरी पण का तिचा पडदा चेक करावा? कदाचित तिने कधीच सायकल चालवली नसेल तरी पण का चेक करावा? त्यामुळे आपण पण ना आपल्या अंधश्रद्धांना, आपल्या ऑर्थोडॉक्स जगण्याला आपण पण एक काय म्हणत ना डेव्हलपमेंटचा काहीतरी एक मुलामा जोडतो की नाही आता आमची पोरगी खूप सायकल खेळली ना म्हणून. कदाचित तिचे संबंध आले असतील तर आले असतील बाबा. एकीकडे तुम्ही असं म्हणतायत की पाळीचं सेलिब्रेशन काय, आपल्याकडे मासिक पाळी याचं अतिशय पारंपरिक कौतुक आहे. म्हणजे अजून पण कोकणामध्ये त्या मुलीला बसून तिचं फळांनी पूजा करतात आणि जेवू घालतात, गावाला सांग. अर्थात त्याच्यामध्ये पण हाच हेतू आहे की आता ही लग्न करण्यासाठी तयार झाली, हाच मेसेज आहे. पण जर आपण ती फर्टिलिटी बायची सेलिब्रेट करतोय तर ती फर्टिलिटी कधी वापरायची हा निर्णय तुम्ही देणार की नाही? एकीकडे तुम्ही म्हणतात की स्त्री ही भारताची नागरिक आहे आणि तिच्या शरीराचं काय करायचं हा तिला घटनादत्त अधिकार आहे, तर म्हणून कौमार्य चाचणी करू नका. त्यामुळे मला ते कौमार्य चाचणी जे आता उदाहरण काढतात ना की सायकलिंगमुळे तो पडदा, मी म्हणते की कशाचमुळे तिचा पडदा फाटो ना फाटो मला चेकच करायचा नाही, ह्याच्या बाजूची मी आहे. कारण घटनेने मला असं सांगितलं की मी या भारताची नागरिक आहे आणि माझ्या शरीराचं काय करावं, कोणाबरोबर करावं, कसं करावं, कधी करावं याचा पूर्ण अधिकार हा राज्यघटनेने मला दिलाय आणि तो मला एक्झिक्यूट करायचा. म्हणून मी त्या व्हर्जिनिटी टेस्टच्या विरोधात आहे. अच्छा, नाही मग ह्याच गोष्टीवर म्हणजे खरं तर मॅम असा प्रकार मध्यंतरी झाला होता की खरं तर एक निवृत्त न्यायाधीश आणि एक डेप्युटी कलेक्टर असे दोन्हीही आपल्या आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांनी आपल्या मुलासाठी जी मुलगी निवडली होती तिची खरं तर ती व्हर्जिनिटी टेस्ट केली होती. म्हणजे खरं तर हा धक्कादायक प्रकार होताच की बाबा सुशिक्षित समाजाकडनं किंवा व्यक्तीकडनं हे असे प्रकार घडले जात आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो ना की राज्यघटनेने आपल्याला तो अधिकार दिलाय की माणूस म्हणून जगण्याचा, आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ह्या एक आपल्या माणूसपणावर म्हणजे व्यक्तीपणावर जर असं घाला येत असेल तर तो कुठल्या दृष्टीने आज युवकांनी बघावं किंवा काय? कारण खरं तर मॅम हा तुमचं मार्गदर्शन हे खरं तर ह्या अशा लोकांसाठी फार कमी असेल जे कुठे ना कुठेतरी समाजाचं प्रतिनिधित्व करतात किंवा काय. आमचं मूळ उद्देश असं आहे की त्या युवकांनी आणि युवतींनी पाहावं जे उद्या जाऊन समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बरोबर. कारण आता त्यांनी केलेलं आहे त्यांचं समाजाचं प्रतिनिधित्व, ते किती अप्रोचने घेणार आहेत किंवा नाही घेणार आहेत हे हा त्या श्रोत्यांचा प्रश्न आहे. परंतु हा प्रामुख्याने तुमचा इंटरव्ह्यू हा त्या युवकांसाठी आणि युवतींसाठी असेल जे उद्या पुढचं नेतृत्व करणार आहेत. मॅम मला आता हा दुसरा प्रश्न असा होता ना माझा की ज्या पद्धतीने आपण कौमार्य चाचणी म्हणजे एक विवेकी जोडीदारापासून त्या आज आपण कौमार्य चाचणी म्हणजे लग्नानंतर सुद्धा ती स्त्री कशी त्या मानसिकतेखाली जगत असते. म्हणजे एखाद्या स्त्रीला माहिती असेल की बाबा मी कोणाबरोबर संबंध ठेवलेले नाहीत तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी व्हर्जिनिटी कुठल्या ना कुठल्या कारणाने लॉस झालेली असते. मग परंतु नवऱ्याबरोबर ज्यावेळी संबंध ठेवण्याची तिची पहिली वेळ असते आणि तो नवरा काय रिॲक्ट करणार आहे त्यावेळीच्या त्या मानसिकतेमध्ये जाणं म्हणजे ही सुद्धा एक हिंसाच आहे. खरंच आहे. अजून एक आपल्याकडे जसं तुम्ही म्हणाला की मासिक पाळी आहे हा एक सुद्धा एक हिंसेचाच प्रकार पर्सनली मी समजतो. कारण ज्या पद्धतीने मासिक पाळीला म्हणजे एक आपला मेसेज एक फिरतो तो खरं तर भावनिक अपील आहे की जिच्या गर्भातून आपलं जन्म झाला त्या स्त्रीला त्याच मासिक पाळीतून म्हणजे खरं तर ती प्रक्रिया होते, मासिक पाळीची प्रक्रिया होते. त्या प्रक्रियेतून मग कुठे ना कुठेतरी संबंध किंवा ते प्रतिकूल परिस्थिती तयार होते आणि मग तिथून मग तो गर्भधारणा होते. म्हणजे खरं तर गर्भधारणेसाठी प्रमुख कारण काय तर मासिक पाळी आहे त्या स्त्रीची, असं आहे का? आणि असेल तर मग त्या मासिक पाळीला खरं तर धर्मांधानी, मी स्पष्ट सांगतो की धर्मांधच कारण आहे की हे मासिक पाळी खरं तर अपवित्र आहे, स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये मासिक पाळीच्या वेळेस किंवा काय असं जाऊ नये. तर हे मासिक पाळीबद्दल जे गैरसमज आहेत आज समाजामध्ये ते तुमच्या नजरेत कुठपर्यंत आहेत आणि काय आहेत हे आजच्या आमच्या खरं तर नवीन पिढीला जाणून घेण्यासाठी खरंच आवडेल.
तर मी मासिक पाळीकडे पण अशी काय म्हणून बघते माहिती ना, मी म्हणते की परत मी असं म्हणते की माणूस असण्याचा तो माझा अधिकार आहे. आणि मला कोणीतरी मासिक पाळी येते म्हणून तू अपवित्र झालीस तेवढ्या 4 दिवसांपूर्वी असं कोणीतरी म्हणणं हे त्याच्या अज्ञानापोटी माझ्यावरती झालेला अत्याचार आहे. त्याला कळलं नाही की मी काय आहे, मासिक पाळी काय, म्हणून त्याच्या अज्ञानाची किंमत मी भोगतीये. तर खरं तर त्याने असं म्हणावं की मला मासिक पाळी चालत नाही तर मी 4 दिवस लपून राहील. तू राहा बाबा, पण मी 4 दिवस घराच्या बाहेर राहावं हे मला नाही चाललं. कारण मला आता कळलं की मासिक पाळीचा आणि पावित्र्य अपवित्र पाळीमध्ये पापड केले लोणचं केलं ह्याचा काहीही संबंध नाही. मी बिग बाजारमध्ये नोकरी केली आणि तेव्हा मी लिज्जत पापडचा ब्रँड बघत होते. शेकडो बायका मला अशा माहिती आहेत की ज्या पाळीच्या काळामध्ये पापड बनवतात. त्या लिज्जत पापडावरती काहीही पाळीचा परिणाम होत नाही. शेकडो लोक म्हणजे करोडो किलो पापड विकले जातात. आपल्याला काही माहितीये का, मी आता जो पापड खातोय हे ज्या बाईने लाटलाय त्या बाईची त्यावेळेची पवित्र का अपवित्रची सिच्युएशन काय होती याची काही माझ्याकडे ट्रॅक आहे का? गमती जर म्हणायला गेलो आपण की पापड हा प्रकार आपल्या उपवासाला जास्त करून चविष्टने खातात. करेक्ट आहे. तर ती पापड बनवणारी जी व्यक्ती होती, बाई होती, ती बाईने त्यावेळेस आंघोळ केली होती का, तिची पाळी चालू होती का, पाळीनंतर तिने केस धुतले होते का, कोणाला माहितीये. पण तो पापड खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही. याचाच अर्थ असा आहे की असं पवित्र अपवित्र काही नसतं. जी गोष्ट तुम्हाला एका सिच्युएशनला चालते ती सगळ्या सिच्युएशनला चालते है ना. त्यामुळे मी व्यक्ती म्हणून मग मासिक पाळी काय आहे तर मी स्त्री असण्याचं म्हणजे फर्टिलिटीचा मी बीजोत्पादन करू शकते याचा तो पुरावा की माझ्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा होऊ शकते हे जगजाहीर होण्याचा तो एक पुरावा आहे. जगजाहीर म्हणजे नॉट ए पब्लिक, पण मला मी माझी फर्टिलिटी कशी चेक करेल तर मला येत असलेली पाळी ही माझी प्रत्येक स्त्रीची फर्टिलिटी चेक करण्याचा तो एक पुरावा आहे. लिटमस टेस्ट आहे ती. आणि शरीर रचनेमध्ये हे बघ मानवाच्या शारीरिक संबंधाची प्रेरणाच मुळे नवीन माणूस निर्माण करणं हीच आहे. म्हणून तो संबंध आहे. त्यामुळे ती मूळ प्रेरणा आहे. आणि ती आता असं झालं ना, आता आपल्याला असं झालं की पृथ्वीच्या पाठीवरती खूप माणसं झाले म्हणून आपण पॉप्युलेशन कंट्रोल करायला आणि मग आपण प्रत्येक गर्भधारणा प्रत्येक शारीरिक संबंध हा गर्भधारणेमध्ये कन्व्हर्ट व्हायला नको याच्यासाठी आपण चेक बसवायला. पण पूर्वी प्रत्येक गर्भधारणा हा त्याच्यातनं बाळ जन्माला येऊ दे ही प्रेरणा होतीच ना. आता आपले एवढे मानव नकोय म्हणून आपण ते कंट्रोल करायला लागलो की एका कुटुंबात एकच हवा. तर ही आत्ताची आपली गरज आहे म्हणून. पण मूळ स्त्री पुरुष याच्या काय म्हणतात प्रवासाचा जर भाग बघितला तर त्यांच्या शारीरिक संबंधांमधून नवीन जीव जन्माला यावा ही अपेक्षाच आहे. आणि त्या अर्थाने मासिक पाळी म्हणजे ती अपेक्षा पूर्ण होऊ शकते. मला सायकल येते की नाही ह्याचा पुरावा काय तर मी सायकल हातात धरली चालवली. तसंच माझं गर्भाशय कुठल्याही स्त्रीचं गर्भाशय हे नवीन गर्भधारणा करू शकतं याच्यासाठी मासिक पाळी पुरावा आहे. हे आता शास्त्राच्या सर्व पातळ्यांवरती भौतिक रसायन जीव सर्व शास्त्रांनी सिद्ध करून त्याचे शेकडोनी पुरावे उपलब्ध आहेत. पण आता काही माणसं अशी असतात ना की तू काही म्हणलंस तर त्यांचा तुझं म्हणणं ऐकायचं नाही हा निर्णय त्यांचा आधी ठरलेला असतो. अशा माणसांना कन्व्हिन्स करायला जाऊ नये. ती माणसं आपल्या आजूबाजूला नेमकी ती लिडरशिप मध्ये आले की ते सांगतात की हा अपवित्रतेचा काळ आहे. म्हणजे मी तुला आसाराम बापूंचं असं एक पुस्तक खूप काळ मी ते सांभाळून ठेवलं होतं की शारीरिक संबंधांमध्ये पुरुषाकडनं जे विरलं जातं त्याच्यामुळे पुरुषांची बौद्धिक क्षमता कमी होते. म्हणून तुम्ही ते म्हणून ते थेंब वाचवा असं पुस्तकात लिहिले आसाराम बापूच्या आश्रमाच्या. आणि हे ते पुस्तक वाचणारे त्या पद्धत म्हणून ब्रह्मचर्य महत्वाचं आहे. आणि दुसरीकडे आपण सायन्स असं सांगतो की म्हणजे आयुर्वेद असं म्हणतं शास्त्र पण असं म्हणतं म्हणजे नुसतं मला वाटतं म्हणून नाही पण त्याला सायन्सचा बेस असा आहे की माणसाने सर्वच्या सर्व ती जी 5 कर्म आहेत की स्वतःचं अन्न स्वतः कमवणं शारीरिक कष्ट करणं त्याच्यातलं एक कर्म आहे शारीरिक संबंधांचा आनंद घेणं. म्हणून आपल्याकडचं म्हणून शरीर सुखाला
शारीरिक भूक असं शब्द आहे. जितका पोटाची भूक महत्वाची तितकी शारीरिक भूक महत्वाची आहे. आणि म्हणून आयुर्वेद म्हणतं की ह्याच्यातलं एक पण कर्म कमी झालं की तुम्हाला आजारपण येतं. त्यामुळे तुम्ही कष्ट नाही केले, तुम्ही स्वतःचं अन्न स्वतः नाही मिळवले, उत्पन्न नाही केलं, कुटुंबाचं संरक्षण नाही केलं आणि स्वतःच्या शरीराची भूक भागवली नाही तर तुम्ही आजारी पडा. तर मग म्हणून शारीरिक संबंधांची भूक ही अत्यावश्यक आहे. प्रत्येक मेजर माणसाच्या ज्याचं परिपक्वता झाली आहे त्या प्रत्येकच व्यक्तीला शारीरिक संबंध करून पाहायचा आहे. मग त्याच्यासाठीच असणारी ती पाळी त्याच्यात अपवित्र काय. मग आता जसं उदाहरणार्थ ना कॉम्प्युटरचा फ्लॅप बंद असा डायरेक्ट बंद करून बॅग मध्ये टाकू नये असं पूर्वी म्हणायचे. राईट. जेव्हा कॉम्प्युटर नवीन आला तेव्हा सांगायचे की प्रत्येक फाईल स्वतंत्र ओपन करून क्लोज करा. असं सगळं झालं की सिस्टीम क्लोज करा, मग फ्लॅप बंद करा आणि मग बॅग मध्ये टाका. आता आपण शेकडो लोक असं करतो की नाही की आता हा चालू लॅपटॉप आहे, तो फ्लॅप बंद केला, बॅग मध्ये टाकला. मी खूपदा करतो तसं. शेकडो. म्हणजे मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी केले. माझ्या फ्लोअरवरती आम्ही 3,000 लोक बसायचो. 5:30 वाजता फ्लॅप बंद करण्याचे आवाज व्हायचे. म्हणजे आम्ही 5:30 पर्यंत मार्केटिंगच्या सगळ्या मिटिंगा चालायच्या आणि आमची बस लागली की आम्ही चालू मिटिंगांमध्ये फ्लॅप बंद करून म्हणायचो गाडीमध्ये बोलू आणि कुठे पण ते फ्लॅप ओपन करायचं का. तर पूर्वी जे आपण सगळं बंद करत होतो तेव्हा आपल्याला टेक्नॉलॉजी तेवढीच माहिती होती. आता आपल्याला कळलं प्रत्येक वेळेस एवढा सगळा क्लोजर करण्याची गरज नाही. तसंच पाळी तेव्हा माहिती नव्हती, आता तुम्हाला कळली ना. तर तुम्ही आता कळल्यानंतर पण तेव्हाच्या सारखे म्हणजे आता कोणीतरी जर तुझ्यावरती बंदूक ताणली की का बरं तू फ्लॅप असं बंद केला तर गाढवपण आहे की नाही. तसा मासिक पाळीला अपवित्र म्हणा गाढवपण इतक्या सगळ्या पुराव्यानंतर. तर जसं आपण लॅपटॉप पटकन बंद करतो आपल्याला कळलं की त्याने काही त्याच्या प्रोसेसवरती परिणाम होत नाही. कदाचित तो ओपन करायला थोडा स्लो होईल कारण ऍट अ टाइम इतक्या फाईल ओपन आहे त्यामुळे त्याला ओपन करायला वेळ उशीर लागला तर ठीक आहे. तर ही जी मॅच्युरिटी नंतर मशीन हँडल करायची आली तशी शारीरिक संबंधांची ती एक स्टेप होती. आधी आपल्याला माहिती नव्हती, आता कळली. तर कळल्यानंतर पण आपण आड्यानासारखं वागलो आणि त्याच्यावरून कोणीतरी शिक्षा केली आपल्याला तर त्याचा दोष आहे, त्याला माहिती नाही है ना. पण ह्या काळामध्ये खरं तर आजही मी स्वतः ज्यावेळी तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील किंवा इतर असे ज्या ह्या विषयांवर काम करणारे आहेत त्यांच्याकडनं ज्या वेळी मी बोललेलो आहे किंवा त्यांच्याकडनं ज्यावेळी मी त्यांना ऐकलेलो आहे त्यावेळी मला अजूनही असं माहिती पडतं ना की मॅम प्रोटेक्शन म्हणून ज्यावेळी मासिक पाळीमध्ये घेण्याचा जो पॅड जो असतो त्या पॅड ऐवजी मुलींमध्ये कापडाचं प्रमाणही तेवढंच जास्त आहे. म्हणजे इव्हन काय तर असं नाही की बाबा कुठली तरी गावाखेड्यातली मुलगी आहे, मुंबई सारख्या शहरातली किंवा मेट्रोपॉलिटन शहरातल्या मुली सुद्धा असं वापर करतात. त्यांना सांगितलं गेलेलं की बाबा धोकादायक असून सुद्धा तरी सुद्धा परंतु कुठे ना कुठे त्याच्यावर सुद्धा समाजाचा पगडा आहे की बाबा हे वापरायचं नसतं, ते घातक आहे, कपडा वापरल्यामुळे कुठेतरी चांगलं होतं, ते कुठेतरी शरीराला उपयोगी आहे. याबद्दल मॅम तुमचं काय मार्गदर्शन असेल. मी म्हणजे ना या विषयाचे मी अभ्यासक असल्यामुळे मी इतके प्रयोग केलेत ना आशिष की माझं मला कधी कधी हसायला येते. मी इतके एक्सपेरिमेंट केले त्याच्यामुळे. मला असं वाटतं ना की हा पण गमतीचा विषय बरं का. पाळीमध्ये कॉटनचा कपडा पॅड म्हणून वापरल्याने त्रास होतो की नाही तो वापरायला त्रास होतो बरं का. म्हणजे माझ्यासारखी अत्यंत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला खूप एक्झर्शन झाल्यामुळे ब्लिडिंग जास्त होतं. त्यामुळे मला चांगल्या क्वालिटीचं चांगलं टेक्स्चर असलेलं पॅड वापरणं गरजेचं आहे. कारण प्रवासामध्ये पॅड बदलण्याच्या साठीची अवेलेबिलिटी नसते. हा व्यवहाराचा प्रश्न आहे. याचा आता काय होतं असं प्रेशर माझ्यावरती आल्यामुळे मला पर्सनल प्रश्न विचारशील तर मी कपडा वापरण्याच्या बाजूची नाही. कारण नाही तर मी कॉटनचा कपडा वापरावा अशा मताची आहे. माझं म्हणणं आहे की कॉटनचा कपडा स्मूथ. म्हणजे मला माझ्या बरोबरच्या अनेक मैत्रिणी मला अशा माहिती आहेत की ज्या फक्त पॅडसाठी मऊसूत साड्या विकत घेतात. एरवी त्या साडी वापरत नाहीत पण चांगली कॉटनची सॉफ्टर आईकडची आजीकडची साडी घेऊन येतील आणि त्याचे पॅड चांगले वापरतात. किंवा आता कॉटनच्या कपड्यांचे शिवलेले पॅड विकत मिळतात. ओके. की जे धुता येतात. आता त्याच्यातलं पॉलिटिक्स काय बघा. पहिल्या लेवलला मुली जेव्हा हे कंप्लेंट करत होत्या आणि खरोखर असं व्हायचं मांड्याच्या मांड्या घासल्या जायच्या आणि त्याच्या जखमा कायमस्वरूपी राहायच्या. बरं तो आतल्या भागामध्ये असल्या त्याला ऊन लागत नाही, त्याचं निर्जंतुकीकरण होत नाही, त्यामुळे जखमा होत होत्या.
या क्रायसिसला उत्तर काय होतं की मुलींना पॅड वापरायच्या जागा वाढवणं एक. दुसरं होतं की त्यांचे पॅड वाळण्यासाठी कडक उन्हाची जागा उपलब्ध करून देणं. पण आपल्याकडे काय व्हायचं, बाथरूमच्या बाथरूममध्ये आधीच मुलींच्यासाठी आंघोळीची, आता आपले जे छान बाथरूम आहेत ना फ्लॅट सिस्टीम आल्यानंतर, ती पूर्वीची तसे बाथरूम नव्हते, मोऱ्या होत्या की ज्याला उंची पण नव्हती ना, हाफ मोरी. त्यामुळे पटकन घरामधले पुरुष उठायच्या आत पटकन आंघोळ करून घ्यावी लागायची. मग त्याच्यामध्ये तो पॅड घालायला, धुवायला, वाळत घालायला स्पेसेस उपलब्ध नव्हते. मग घरामध्ये बायकांना स्वतंत्र रूम नसल्यामुळे जिथे आतले कपडे वाळत घालतात तिथेच मुलींना ते पॅड वाळत घालावे लागायचे. मग ते पॅड धुवायला जागा उपलब्ध नसल्यामुळे ते स्वच्छ निघालेले नसायचे. त्याला ऊन न मिळाल्यामुळे ते निर्जंतुकीने ते कोंदट वातावरणामध्ये वाळायचे. त्याच्यामध्ये पण टॉवेल टाकला जायचं, ते कोणाला कळू नये. आता ह्या सगळ्या गोष्टींचा साईड इफेक्ट काय झाला, मुलींना इन्फेक्शन झालं. या घटनेचा मार्केटनी ही घटना इतकी भारी उचलली की त्याने पॅड असा माथ्यावरती मारला की आता ज्यांच्याकडे मोठ्याले रूम आहेत, आता माझ्याकडे गॅलरी उपलब्ध आहे आणि माझ्या घरामध्ये ना माझा नवरा का माझी मुलगी हे कुणी असे मी कपडे वाळत बाहेर घातले तर त्याच्यावरती चर्चा करणार नाही किंवा ओरडणार नाही. तरी पण मला मार्केटिंगने इतकं डोक्यावरती टाकलंय की मी पॅड वापरणं कसं गरजेचं आहे, त्यामुळे मी पॅडच समर्थन करते. आणि आता काय प्रॉब्लेम आहे माहिती आशिष, की हे जे सगळे लहान मुलांना वापरणारे हगीज आणि बायका वापरणारे सॅनिटरी नॅपकिन याचं डिझॉल्युशन इतकं स्लो आहे, म्हणजे एक हगीज आणि एक पॅड डिझॉल्व्ह व्हायला मी ऐकलं 750 वर्ष लागतं जमिनीवरती. एक पॅड. मी म्हणते त्याच्यावरचा तो शून्य अतिशयोक्ती करून टाकलाय असं आपण गृहीत धरू, तर मी म्हणते 75 वर्ष लागणार आहेत. कारण तो जो कापूस वापरला जातोय ना, तो काय झाडाचा कापूस नाहीये, तो नायलॉन केमिकल मधनं तयार केलेला कापूस आहे. त्यामुळे त्याला डिझॉल्वनेस नाही, कारण तो केमिकल आहे. त्यामुळे तो जमिनीमध्ये ऍब्सॉर्बच होणार नाही, तो शोषलाच जाणार नाही. कापसाचे जे पॅड होते पूर्वी, त्या पॅडचं ऍब्सॉर्बेशन होईल, कारण तो झाडाचा कापूस आहे. तो निसर्गाने दिलेली वस्तू होती, ती निसर्गाला आपण परत केली, त्यामुळे तो डिझॉल्व्ह होईल. आता ही निसर्गाने दिलेली वस्तू नाही, पण आता मार्केटने मुलींच्या डोक्यात मॉडर्निझमची व्याख्या इतकी पक्की केली आहे की आता तू जाऊन लाख सांगितलं की कॉटनचे कपडे वापरा. मला आठवतो मध्ये एका कंपनीने, कुठेतरी मला आता पटकन नाव आठवे ना, त्या कंपनीने ते कॉटनचे जे पॅड शिवले त्याच्या टेस्टिंगसाठी काही कुटुंबांमध्ये आम्ही पॅड द्यायचं ठरवलं. मी पण होते त्यांच्या कमिटीवरती. बापरे, आम्ही ज्या ज्या मुलींना म्हणत होतो की अरे हे पॅड वापरून फक्त आम्हाला सांगा की ते कसे, टेस्ट करायला पण मुली तयार नव्हत्या, नाही केली मुलींनी टेस्ट. म्हणजे आम्हाला 200चं टेस्टिंग हवं होतं, 5 का 6 मुली तयार झाल्या फक्त. त्यामुळे मासिक पाळीच्या काळातली स्वच्छता हे करेक्ट, पण स्वच्छतेचं भूत उभं करून जे मार्केटिंग केलं त्याचा आणि मुलींना मिळणाऱ्या स्वच्छतेचा काहीच संबंध नाही. ते भूत उभं केलं मार्केटिंगने आणि ते भूत आता इतकं मोठं झालंय की त्याला बंदच नाही करता येत. आणि दुसरीकडे प्रॉब्लेम आहे की हे पॅड माझ्यासारखी व्यक्ती जाळते म्हणून, पण अदरवाईज घंटागाडीमध्ये टाकत गेलेले पॅड, तर त्या घंटागाडीच्या कामगाराच्या आरोग्याचा प्रश्न आहे, पण तो इतका गरीब आहे की त्याच्या तो राष्ट्राच्या दुःखाचा विषयच नाही की त्याच्या गाडीमध्ये येणारा कचरा आणि त्याच्यातनं त्याच्या शरीरावरती होणारे परिणाम हा कोणाचाच दुःखाचा मुद्दा नाही. त्यामुळे हे जे मासिक पाळीच्या काळात वापरले जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, याचे जे काही घातक परिणाम होत आहेत त्याच्यावरती कोणी चर्चा करायला तयार नाही, इतकं मार्केटने तोड बंद करून ठेवलं. त्यामुळे पॅड का कपडा, तर मी म्हणेल की ज्यांच्याकडे स्वच्छ ऊन आहे आणि त्यांनी बायकांनी ही स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न करावा की मासिक पाळी ही माझ्या शरीराची आवश्यक गरज आहे. जसे आतले कपडे उन्हामध्ये स्वच्छ उन्हात वाळत घालावे, तसे आतले कपडे पण म्हणजे मासिक पाळीचे कपडे पण स्वच्छ कॉटनचे वापरून ते स्वच्छ उन्हामध्ये वाळत घातले पाहिजे. आणि मुलींना पॅड बदलण्याच्या जागा वाढवायला लागतील. जसे आपल्याला बाथरूम्स वाढवलेले आहेत टॉयलेट सार्वजनिक ठिकाणी, तसे फक्त पॅड बदलण्यासाठीच्या जागा. की मला 5 मिनिटं असं वाटलं की माझ्या कमरेमध्ये कळ निघाली आहे आणि मला खूप कळ येते, तर मी प्रवासात आहे किंवा मी स्टेशनवरती आहे आणि मला बसायचंय, सांग स्टेशनला जागा कुठे, तुला घाटकोपरच्या स्टेशनवरती खूप ब्लडिंग होते म्हणून बसायचं, कुठं बसशील? कुठेच नाही. असं कुठल्या स्टेशनवरती बसायला म्हणजे एखाद्या वेळेस लेडीज टॉयलेट ते सोडलं तर नाहीच ना, तिथे पण बसायला जागा नाहीच, तू तिथे जाऊन भिंतीला टेकून उभा राहिलास. याचा विचारच नाही की आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बायका येतील आणि त्यांना इतक्या वेळा लघवीला जावं लागेल, त्यांना इतक्या वेळा टॉयलेटला जावं लागेल,
त्यांना दूध पाजायला बसावं लागेल, याची व्यवस्थाच नाही. आणि हा आपल्या अजेंड्यावरती विषय नाही, हा दुःखाचा मुद्दा आहे. म्हणजे जागा उपलब्ध नसते तर मी समजू शकेल ना की मी काहीतरी हवेत खोली बांधू, पण आपल्या राज्यकर्त्याच्या चर्चेचा किंवा हा अभ्यासाचा विषय नाही की बॉस इतक्या बायका सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडणार आहे, हे लग्नीला कुठे जातील, या पाळीचं पॅड बदलेलं कुठे जातील, याचा विचार नाही. म्हणजे आज म्हटलं जातं की 25% संसदेत आणि 30% आपल्या विधानसभेत महिला आहेत प्रतिनिधी, परंतु एकही असं बोलत नाही की बाबा महिलांच्या आरोग्यावर असा काही प्रश्न असेल तो. म्हणजे मला हे पण वाक्य त्रास आहे, हा प्रश्न त्यांच्या एकट्याचाच नाही ना, देशाने हा अजेंडाचा प्रश्न, तुम्हाला बाई हवी का नको ह्या देशामध्ये, मग ती हवी तर ती तिच्या सुखवस्तूंच्या शिवाय तुम्हाला कशी काय चालेल. तुम्ही म्हणते बायका असायला पाहिजे, त्यांनी डोकं पण वापरलं पाहिजे, पण त्यांच्यासाठी आम्ही विचार करेल आणि त्यांनीच करावं, हा काही त्यांच्या एकट्याचा प्रश्न नाही ना. हा भारताच्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की काय म्हणतो आपण की भारताचा विकास हा जसं तुमचा अजेंडाचा विषय की किती रस्ते असावेत, किती घरं असावेत, ह्याचं जसं तुम्ही टाउन प्लॅनिंग करता तसं टाउन प्लॅनिंग मध्ये हा विषय नसतो. जसं तुम्हाला मैदान हवी आहे तसं बायकांना लग्नीला जायला जागा हा चर्चेचा विषय असू नये देशाच्या विकासाच्या. आणि मला ह्याची लाज वाटते की आपण मैदानांचं प्लॅनिंग करतो पण प्लॅनिंग करत नाही की बायकांचे टॉयलेट बाथरूम शेकडोनी बांधले जातात आणि आपल्याला मोर्चा काढावा लागतो, राईट टू पीस सारखं आंदोलन उभं करावं लागतं, ज्याच्यात अजून पण यश नाही. मॅम आता म्हणजे आपण ज्या आता चर्चा झाली आपल्या आणि भाग 1 मध्ये पण आपण ऐकलं मॅडमला की त्यांनी खरं तर विवेकी जोडीदार आणि शारीरिक संबंध आणि त्याच्यावर निघणारे हिंसा ह्या याच्यावर आपण खरं तर त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. मला पुढे मॅम असा प्रश्न तुम्हाला विचारायचा ना की आता आपण जरा हिंसेवर जरा तुमचं ते मार्गदर्शन आहे, तुम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून सुद्धा आज काम करत आहात. ज्यावेळी घरात जी हिंसा होते त्याचं प्रामुख्याने कारण कोण, जी घरात हिंसा होते कोण, हा प्रश्न अशी थोडा अडचणीचा आहे बरं का. कारण असं म्हटलं ना म्हणजे मॅम आज आपण म्हणतोय की पुरुष हा कारण असतो, परंतु काही काही ठिकाणी हिंसक म्हणजे विक्टीम म्हणून पुरुष सुद्धा आहेत महिलेकडनं. तर मग तुम्ही आज ज्या पद्धतीने खरं तर पाहता किंवा काही केसेस तुमच्या समोर येतात, त्यामुळे हा प्रश्न आहे की प्रामुख्याने कारण कोण. मी म्हणते की स्त्री पुरुषांमधली विषमतेची व्यवस्था हे त्याचं कारण आहे. आता हिंसा कोणाच्या हातून घडते असा जर तू प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये सासू याचं प्रमाण जास्त आहे बरं का. म्हणजे मारणारा नवरा नंबर 1, मारणारी सासू नंबर 2, मग मारणारा दीर, मारणारी नणंद. तर ह्याच्यामधली सासू नणंद जाऊ ह्या बायकाच आहेत. पण ह्या लिंगाने असणाऱ्या बायका एका बाईच्या मारहाणीमध्ये सहभागी होतात कारण त्या असा विचार प्रणाली मान्य करतात की ही फार तोंड चालवते. आणि ती जी विचार प्रणाली आहे ती विचार प्रणाली आहे की सून नावाची जी कॅटेगरी आहे तिने बोलायचं नाही. आणि हे वाक्य कुठल्या विचार प्रणालीला रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचं कशाचं प्रतिनिधित्व करतं, तर ते पितृसत्ता या व्यवस्थेचं करतं. म्हणून मी म्हणते की कुठल्याही म्हणजे कौटुंबिक नात्यांमधला जो हिंसाचार आहे तो पितृसत्तेचा दुष्परिणाम आहे. कोणाच्या हातून घडते ह्या ही ना फार गमतीशीर चर्चा बरं, त्याचं काही उत्तर निघत नाही किती चर्चा करत बसलं तर. पण त्याचं जेव्हा म्हणजे पुरुषांना होणारी मारहाण याचा जर रेकॉर्ड काढलं तर ती पण पितृसत्तेमधनच झालेली रिॲक्शन आहे की मला तू इतकं मारलंस की मी किती काळ तुझं ऐकू, मग मी तुला उलटा फटका ठेवून दिला जा, है ना. कारण मारहाण करणे म्हणजे नियंत्रण करणे हा जर उपाय असेल तर मला जर तुला नियंत्रण करायचं असेल तर मी तुला मारहाण करेन. म्हणून तो पितृसत्ता या मानसिकतेचा तो दुष्परिणाम आहे असं मी म्हणेन. त्यामुळे कोणाच्या हातून आणि कोण मार खातं, हिंसा कोणाच्या हातून घडते हे महत्वाचं नाही, का घडते हे महत्वाचं आहे. तर ती का घडते तर ती पितृसत्ता व्यवस्था, आणि ती पितृसत्ता व्यवस्था असे म्हणते की तुम्ही पॉवरफुल आहात, ती पॉवर तुमच्या ताब्यामध्ये ठेवा आणि कोणाला तरी सारखं तुमचं अंकित ठेवा, कोणाला तरी तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवा, ही ती पितृसत्ता आहे. ह्याला माझा विरोध आहे. ज्यावेळी घरात हिंसा घडत असतात किंवा घडल्यानंतर एखादी स्त्री असली, आपण आज असं पाहूया की एक स्त्री आहे जिच्यावर हिंसा झालेली आहे, ज्यावेळी तिच्यावर हिंसा होते
त्यावेळी प्रामुख्याने तिने दाद म्हणून म्हणजे कोणाकडे दाद मागायचे असेल तर तिच्याकडे कुठला मार्ग असेल? गंभीर प्रश्न आहे हा. खरं तर मी ज्या चळवळीमधनं आले किंवा मी जो अभ्यास केलाय, अभ्यास असं म्हणतो की का बरं स्त्रियांवरचा हिंसाचार हा पण चर्चेचा मुद्दा घ्यायचा आहे, तर भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आनंदाने जगण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या विरोधात घडलेली ती घटना आहे, म्हणून ती गंभीर आहे. ओके. आणि जर ती गोष्ट गंभीर आहे तर त्याला सोल्युशन कोण देईल? तर भारतीय राज्यघटनाच देईल. आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण देण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवरती आहे ती यंत्रणा त्याला म्हणतात क्रिमिनल जस्टिस सिस्टीम. म्हणजे ज्या ज्या माणसांच्या हक्कावरती आक्रमण होईल त्याला उत्तर देणारी जर पोलीस यंत्रणा असेल तर स्त्रियांवरच्याही हक्काचं आक्रमण जो जो कोणी करेल त्याला उत्तर पोलिसांनीच दिलं पाहिजे. त्यामुळे ते फक्त नवरा बायकोंचं खासगीतलं भांडण नाहीये, ते भांडण आहे त्या स्त्रीच्या हक्कावरती त्या पुरुषांनी केलेलं आक्रमण आहे, म्हणून ते पोलीस यंत्रणेनेच त्याला ऍड्रेस केलं पाहिजे. आता अडचण काय दिसते, आपल्याकडे आता जी पोलिसांची संख्या आहे ती पोलिसांची संख्या आहे 1965 सालच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. म्हणजे 65 साली जी लोकसंख्या होती त्याला जितके पोलीस आपल्याला हवे होते ती पोलिसांची संख्या आपली आज आहे. आता 65 ते 2019 याच्यामध्ये लोकसंख्या त्रिमितीय पद्धतीने बदलली है ना, ट्रिपल लोकसंख्या बदलली, पोलीस मात्र तेवढेच आहे. त्यामुळे आपल्याकडे आहे ती यंत्रणा पुरेशी नसल्यामुळे आपण ह्या सगळ्या त्यामुळे पूरक यंत्रणेची मदत घ्यायला हवी. मग त्या पूरक यंत्रणा काय? मग त्या सामाजिक संस्था आहेत, मग त्या महिला आणि मुलांकरता सहाय्य कक्ष नावाचं पोलीस आणि महिला आणि बाल कल्याण यांची संयुक्तपणे उभी राहिलेली स्कीम आहे जी पोलीस डिपार्टमेंटच्या आतमध्ये तिचं ऑफिस आहे, अशी यंत्रणा आहे. मग अनेक सामाजिक संस्था संघटना ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या मध्ये ज्या ग्रस्त महिला आहेत त्यांना हिंसाचारातनं बाहेर पडण्यासाठी मदत करतात. त्या सामाजिक संस्था, युनियनची कार्यालय आहेत, ज्या सामाजिक मदत करणाऱ्या संस्था संघटना आहेत त्या आहेत, रेडक्रॉस सारखी संघटना आहे. पोलिसांनी महिला दक्षता समित्या नावाच्या समित्या उभ्या केलेल्या आहेत की ज्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यातल्या त्यात शिकलेल्या स्त्रिया, मग डॉक्टर असतील, वकील असतील, ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ज्यांना सामाजिक काउन्सिलिंग कसं करावं ह्याचं ज्ञान आहे, अशा स्त्रियांचं एकत्र करून एक मदत करणारी यंत्रणा उभी केली ज्याला महिला दक्षता समिती म्हणतात, महिला सुरक्षा समिती म्हणतात, शांतता समिती म्हणतात, किंवा गावांमध्ये उभा केलेल्या तंटामुक्ती समिती म्हणतात. ह्या सगळ्या समित्यांनी या सगळ्या स्त्रियांना मदत करायची, पण जबाबदारी आहे ती पोलीस विभागाची. पोलीस विभागाकडे त्याच्यासाठी देणारी जी शांतता आहे, तो जो त्या बाईने 10 वर्ष जर त्रास भोगला असेल तर तिच्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक घटना ऐकून घ्यावी लागते तिला ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा तिला उपचार देण्यासाठी. ते ऐकण्यासाठी लागणारे वेळ, पैसा, एनर्जी, जागा ही पोलिसांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत याची मदत तिने घ्यायला हरकत नाही, पण मूळ जबाबदारी पोलीस विभागाची. पण ज्यावेळी समजा एखादी व्हिक्टीम आहे, तिला तिच्या सासरकडले ते अतिशय रिच आहे, श्रीमंत आहेत, आणि ही गरीब आहे किंवा ही एकटी पडलेली आहे. कारण बहुतांश असं होतं ना की बाबा दिल्या घरी सुखी राहा असं म्हणणारे आहेत आपल्याकडे. त्यामुळे लेकीचं घरी काय होतंय चौकशी करत नाही, मग ती मार खाओ किंवा काही हो. त्यामुळे मी तुम्हाला असं विचारलं की बाबा ती एकटीच आहे, त्याच्यामुळे परिवारचा फोर्स हा कुठे ना कुठे यंत्रणेकडे येत असतो आणि अशा वेळी ती एकटी पडत असते. मग त्यावेळी अशा महिलेने काय करावं? मी तुला खरं सांगू, मी म्हणते की मी जितकी वर्ष या क्षेत्रात काम करते ना, माझा अनुभव आहे ज्या बाईला माझ्यावरती होणाऱ्या अत्याचाराचा राग येतो ती या दुःखातनं बाहेर येते. त्यामुळे माझा हक्काचं उल्लंघन होतं याचा राग येणं हाच त्याच्यावरचा उपाय. आणि मग तुम्ही आपण हिंदीमध्ये म्हणतो ना की किंवा शाहरुख खान सिनेमात म्हणाला ना की जेव्हा तुम्ही जुनून के साथ एखादी गोष्ट करता ना तर पुरी कायनात तुम्हारे बाजू में सोचती ना, तुमच्यासाठी उभी राहते. तसंच आहे खरं. एकदा तू पाय ठोकून उभा राहिला आणि म्हणाला ना की मला हा अत्याचाराच्या विरुद्ध उभा राहील, लगेच पहिल्या पायरीवरती कोण पायगडा घालणार नाही.
पण तुम्हाला अशी राहणं मदत गरजेचं. मिळते. हो. त्यामुळे मी बघते की ज्या ज्या बायकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगलं केलं, उभ्या राहिल्या, हम्म. कष्टातनं क्रायसिसच्या विरुद्ध उभ्या राहिल्या, हम्म. त्याची स्टार्ट काय आहे, तर त्या बाईला राग आला होता की असं कसं काय तुम्ही मला मारता, हम्म. असं कसं काय तुम्ही मला ह्याला नाही म्हणता. हम्म. आणि तो राग येण्यावरती तिने मार्ग शोधून काढला. हम्म. आणि मग तिला पोलीस मदत मिळाली, मग तिला सामाजिक संस्था मिळाल्या. मग पहिल्या सामाजिक संस्थेने तिचं ऐकून नाही घेतलं तर तिने पहिली सोडून दिली, दुसरीकडे गेली, दुसरीने ऐकून गेली, तिसरी. आणि त्या बाईला दुःख राहत नाही की अरे एवढ्यांनी माझं ऐकून नाही घेतलं. हम्म. ती म्हणते जोपर्यंत माझी योग्य संस्था मिळत नाही तोपर्यंत ती शोधत राहते. हम्म. हम्म. त्यामुळे ना ह्याच्यामध्ये असा उपाय नाही तू सांगू शकत की अमक्या संस्थेत गेलं तर तुम्हाला मदत मिळेलच, मला माहिती नाही. हम्म. त्यामुळे पहिल्यांदा मला राग येणं की माझ्यावरती अन्याय झाला, हम्म. आणि मी म्हणणं की कोणीच माझ्या मदतीला नाही आलं हम्म. तरी पण ह्या राज्यघटनेने मला अधिकार दिलाय आणि त्याच्या एक्झिक्युशन होईपर्यंत मी कष्ट करीन, मेहनत करीन. मग हळूहळू ह्या सगळ्या यंत्रणा असे शेकडो लोक आहे जे असं तर मॅम तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना की एखादी जिच्यावर हिंसा होत असेल किंवा जी पीडित असेल तिने कसं दाद मागितलं पाहिजे किंवा काय, हे झालं सगळं प्रकरण विवाहित महिलांसाठी. पण ज्या परित्यक्त आहेत, विधवा आहेत, एकल आहेत, अशा महिलांचे जे प्रश्न समोर येतात या प्रश्नांवर तुम्ही काय म्हणाल? मी म्हणते की कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आला 2005 ला. तर त्याच्या आधी पण ह्या सगळ्या यंत्रणांकडे ज्या कोणी वैयक्तिक स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात, अशा सगळ्या यंत्रणांना हा प्रश्न येतच होता ना की विधवांचं काय करायचं, परित्यक्तांचं काय करायचं. त्याला काही सोल्युशन सापडत नव्हतं. पण 2005 हे चांगलं साधन मिळालं की आता कायदा ह्या रिलेशनशिपला मान्यता देतो. पूर्वी पण हा प्रश्न येत होता की मैत्रीण म्हणून इतके दिवस राहत होते ना आता तो नाही म्हणतोय, लग्नाचं आमिष दिलं होतं ना आता तो नाही म्हणतोय, किंवा तेव्हा झालेला अत्याचार. याला कायदाच असं म्हणतो की त्या बाईचं दुःख महत्वाचं आहे, काय नात्यात नालं हे महत्वाचं नाही. त्यामुळे कायदा हा पहिला मोठा आधार आहे. आणि आता ह्या सगळ्या सामाजिक संस्था, पूर्वी त्यांना जिथून ग्रँट यायची तिथं म्हटलं जायचं की फक्त विवाहित बायकांच्या केसेस घ्या, आता ती अट नाही. त्यामुळे पुन्हा या सगळ्या यंत्रणा एकल महिलांच्यासाठी. आता याच्यात अक्षय गंमत काय माहितीये ना आशिष, की काल मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिचा नवरा तिचा 2 नंबरचा मुलगा 3 महिन्यांचा असताना वारला, तो आजारातनं वारला. आता तिने मोठा मुलगा 11वीला आहे, धाकटा मुलगा 10वीला आहे. इतकी वर्ष कष्ट केली, भारतीय संस्कृतीप्रमाणे तिने दुसरं लग्न केलं नाही, कोणाबरोबर राहिली नाही. आता तिने फ्लॅट घेतला स्वतःच्या हिमतीवरती. बँकेने तिला सांगितलं की तुम्हाला नवरा नाही का, आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही. आता ह्या बाईने जायचं कुठे? तर मी तिला सांगत होते की माझा जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही संमतीने, कुटुंबाच्या संमतीने तो फ्लॅट माझ्या नावावर आहे आणि कर्ज पण माझ्या नावावर. मला ही अडचण आली नाही. तर मग आता माझे सगळे डॉक्युमेंट मी तिला दिले की मला नाही का माझ्या नावावरती. तर नवरा असणं ही काही कर्जाच्या अटेची गरज असतं का म्हणे. बँकेने काय पाहावं की मी कर्ज फेडू शकते की नाही, ती माझी ऐपत आहे की नाही. आता असे त्रास होतात की नाही, शेकडो असे एकल महिलांना त्रास होतात. याच्यावरती काही उपाय का? काही रेडीमेड उत्तर नाही. बाबासाहेबांकडे उपायांची लिस्ट होती का? नव्हती. बाबासाहेबांनी प्रयोग करत गेले आणि उपाय सापडत गेले. तसं आपण त्या चळवळीला मानणार आहे, त्यामुळे आपल्याला असे सातत्याने उपाय शोधत जावे लागतील. असं काही रेडीमेड पुस्तक कुठलं तयार नाही की असा प्रॉब्लेम आला तर त्याला हे उत्तर असेल. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व प्रकारची सेक्शुअलिटी असलेल्या लोकांना मान्यता आहे. सर्व प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या, धर्म मानणाऱ्या लोकांना मान्यता आहे. हाच जगण्याचा मोठा आधार आणि त्याच्यावरती स्त्रियांनी उभं राहिलं पाहिजे, एवढंच मला महत्वाचं वाटतं. नाही, मला एक मॅम तुमच्यावर असा अनुभव शेअर करायचा, कारण त्याच्यावर एक प्रश्न होता माझा की आपल्या कायद्यानुसार खरं तर विधवा यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी, पालन पोषणासाठी सरकारकडनं काही ना काही मदत मिळते, कारण त्याच्याकडे कायद्याने प्रूफ असतं की तिचा नवरा नाहीये हयात किंवा वयोवृद्ध आहे. परंतु जी एकल आहे किंवा नवऱ्याने सोडलेली आहे, डिवोर्सही सोडून, का डिवोर्सला पण कायद्याने संमतीपत्र आहे की बाबा ती डिवोर्स आहे, पण नवऱ्याने सोडूनच दिलेले आहेत, नवऱ्यापासून ती त्रस्त झाल्याने ती निघून गेलेली आहे, परंतु तिच्यावर मुलं होती. तर झालं असं की तिला ते शाळेत टाकलं, शाळेतून मग ते सांगितलं की ती फी भरण्यासाठी कॅपेबल नाही झाली. कारण जसं तुम्ही म्हणता ना की एखाद्या महिलेने आपली अस्मिता ओळखली पाहिजे, तिच्या अस्मितेवर जर घाला होत असेल तर तिने बोललं पाहिजे.
पण आर्थिक आधार हा खूप महत्वाचा प्रश्न. हो हो. तर ती त्याच जिद्दीवर बाहेर पडून मग तिला समजलं की आर्थिक आधार नाहीये किंवा आपण तेवढे कॅपेबल नाही आहोत किंवा सुशिक्षित नाही आहोत की बाबा ते करावं. मग अशा वेळी तिला शाळेतून काढून टाकलं, कारण त्यांचं म्हणणं होतं की तुझी आई फी मुलांची भरत फीस नाही, भरू भरू शकेल. शकत नाही किंवा काय असं. आणि तिची स्वप्न होती की मुलीने इंग्लिशमध्ये शिकावं किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकावं असं काही. मग अशा वेळी असे प्रॉब्लेम किंवा याच्यापेक्षाही क्रिटिकल प्रॉब्लेम ज्या महिला फेस करतात ना, त्यांच्यासाठी काय यंत्रणा आपल्याकडे आहे का, किंवा त्यांच्यावर तुमचं मार्गदर्शन पर्सनली काय आहे? मी असं म्हणेल ना की उदाहरणार्थ जेव्हा मी महिला आणि मुलांकरता सहाय्य कक्षामध्ये काम करत होते, ह्याला ना 2+2=4 असं उत्तर नाहीच आहे आशिष. याला तुम्हाला ती एक एक केस घेऊन तिच्याबरोबर कस्टमायझेशनच करावं लागतं की त्या बाईची नेमकी गरज काय आहे आणि तिच्यासाठी काय रेमेडीज उपलब्ध असू शकतील. आम्ही स्पेशल सेलमध्ये नेहमी म्हणायचो की फॉर एक्झाम्पल स्त्रीधन रिकव्हरीचा कायदा आहे आपल्याकडे, की जेव्हा तुम्ही नवऱ्याच्या घरामध्ये तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही नाही राहू इच्छित, तर तुम्ही निघताना तुमचं जे स्त्रीधन होतं म्हणजे लग्नात आलेला आहेर असेल, तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिलेल्या वस्तू असतील, लग्नामध्ये तुम्हाला मिळालेले दागिने असतील, पैसे असतील, हे तुमचं स्त्रीधन आहे कायद्याने. ते स्त्रीधन रिकव्हरीचा कायदा आहे. आता तर खरं सामाजिक संस्थांनी पोलीस स्टेशनला अर्ज केला. म्हणजे जेव्हा मी कामाची सुरुवात केली तेव्हा आम्ही 6 पोलीस स्टेशनला एक अर्ज करायचो, तरी पोलीस आमच्या बरोबर यायचे आणि स्त्रीधन रिकव्हरी करून द्यायचे. आता तुला स्त्रीधन रिकव्हरीसाठी कोर्टातनं आदेश घ्यावे लागतात, ऑर्डर्स घ्यावे लागतात, आणि ते स्त्रीधन माझं आहे ह्याच्यातच बाईची इतकी एनर्जी जाते की ती बाई म्हणते मला नको बाबा हे स्त्रीधन, मी तेवढे पैसे कमवून घेईल कष्ट करून ते कोर्टाला प्रूव्ह करणे. मग ह्याच्यामध्ये अनेक तुम्हाला प्रयोग करावे लागतात की आम्ही त्या नवऱ्याला जेव्हा ती बाई अर्ज करते तेव्हा नवऱ्याला बोलून घेतो आणि सांगतो तुझा निर्णय होईल तेव्हा होईल, आता तिच्या जगण्यासाठी देत खरी. आणि मग कुठली ऑर्डर न घेता असा नवरा माणुसकी दाखवलीस, तयारी दाखवलीस तर बाईला काहीतरी तर मिळतं. आता हे उपाय आहे का, तर कायद्यात कुठे हा उपाय लिहिलेला नाही, पण असे आम्ही छोटे छोटे उपाय करतो. किंवा मला आठवतं की एका केसमध्ये बाईने तिच्या वडिलांकडनं तिला मिळालेले काही पैसे होते ते नवऱ्याला बिझनेसमध्ये दिले, आणि आता तिचं नवऱ्याचं पटत नाही, बाहेर येतं तर नवरा म्हणतो की मी नाही देत तुला ते पैसे, जा. तर आम्ही 420ची केस त्याच्यावरती लावली. आता 420च्या कलमामध्ये कुठेही लिहिलेलं नाही कौटुंबिक हिंसाचाराचा रेफरन्स, पण ते कलम आम्ही एवढ्यासाठी वापरलं की याने दिलेला शब्द मोडला, तर त्याला आपण काय म्हणतो ब्रीच ऑफ पार्टनरशिप किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट त्याने केला. असं कलम वापरून आम्ही तिचे ते पैसे रिकव्हरी केले. त्यामुळे आपण जसं घरामध्ये म्हणतो ना की काय भाजी करायला कढईमध्ये भाजी करावी, पण कढई उपलब्ध नसेल तर कशात करावी, पातेल्यात करावी. पातेलं उपलब्ध नाही ताटेत करावी, व्हॉटेवर. आता तुम्ही एकदा जेवण करायचं असा तुमचा निर्णय निश्चित झाला आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेली साधनं याच्यामधनं जसं तुम्ही ठरवतात स्वयंपाक कसा करायचा, म्हणजे फारच विनोदी उत्तर देते मी, पण कॉन्फिडन्स यावा म्हणून मी सांगतेय की म्हणून मी अशा अर्थाने वाक्य म्हणेल. मला माहितीये मी शेकडो बायकांचं असं दुःख पाहिलंय की अस्मिता म्हणून त्या बाहेर पडल्या तर जगण्याचं काय करणार. आज संध्याकाळी मी 3 मुलं घेऊन बाहेर पडले तर मला आज त्यांना जीव घालायचंय आणि माझ्या अस्मितेने त्याला भाकर नाही मिळणार आहे. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेच ह्या प्रश्नामध्ये. पण जेव्हा तुमची अस्मिता जागी होते ना तेव्हा बायका ट्रिक वापरतात आशिष की मला 2 वर्षांनी बाहेर पडायचंय तर माझ्या हातामध्ये अजून 2 वर्ष आहे, तर ह्या 2 वर्षामध्ये मी काय काय व्यवस्था केली तर जेव्हा मी 2 वर्षांनी बाहेर पडेल तेव्हा मी किमान मुलांना जगणार. तर हे प्लॅनिंग सुचण्यासाठी तुमची अस्मिता जागी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणते की बायकांची अस्मिता जागी झाली पाहिजे. मग बायका असा निर्णय नाही घेत की मी उद्याच्या उद्या नवऱ्याचं घर सोडून देतात. बायका असं ट्रिक वापरतात की थांब बाई माझे कागदपत्र आधी घराच्या बाहेर जाऊ दे. मग बायका काहीतरी डोकं वापरून चोरून कपडे धुवायला म्हणून जाते असं सांगून फाईल्स घेतात, कुठल्या तरी मैत्रिणीकडे नेऊन ठेवतात महत्वाचे डॉक्युमेंट, मुलांचे डॉक्युमेंट कुठेतरी नेऊन ठेवतात, पैशांची काहीतरी व्यवस्था करतात, दागिने ठेवतात, मग घर सोडून येतात आणि तोपर्यंत त्या प्रचंड मार खातात. त्यामुळे आता हे जे मार खात असताना पण येणारं जे शहाणपण आहे आणि मार खाण्याची जी तिच्यामध्ये ताकद आहे ही ताकद तिच्यात का आली, कारण तिचा अस्मिता जागी होती. म्हणून मी म्हणते की बाईला तिचं ती अस्मिता जागी होणं, मग तिला उपाय सुचायला लागते की माझ्या घरातले सासरचे लोक किंवा माझ्या आजूबाजूचे लोक
आणि माझ्या माहेरची परिस्थिती आणि माझ्याकडे असलेले अडचणी अडथळे, माझ्याकडे असलेले रिसोर्सेस, माझं शिक्षण, ह्याचं ती गणित बांधायला लागते. म्हणून मी म्हणते की अस्मिता तिची जागी व्हायला पाहिजे. नाही तर काही रेडीमेड उत्तर नाही रे ह्याचं प्रत्येक बाईच्या साठी स्वतंत्रपणे बसून वेगळे वेगळे प्रयोग करावे लागतील आणि प्रचंड इनोव्हेशन करावं लागतं कौटुंबिक हिंसाचारातून बाहेर पडण्यासाठी. तर आपण पाहिलं की आज आपल्याबरोबर अनिताताई पगारे होत्या, ज्यांनी आपल्याला कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आणि त्याचबरोबर विवेकी जोडीदाराची निवड आणि त्या आधारित असणारे समस्या आणि त्यांची उत्तरं त्यांनी आज आपल्याला दिलेली आहेत. आणि प्रेक्षकांनाही मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हिंसेची सुरुवात ही कुठे ना कुठेतरी गैरसमजामुळे आणि विवेकी म्हणजे म्हणण्यापेक्षा योग्य जोडीदार नसल्यामुळे किंवा तो समजूतदार जोडीदार नसल्यामुळे कदाचित त्या होत असतील. आणि तेच खरं तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज अनिताताईंकडनं मिळत होत्या. ताई, धन्यवाद, तुम्ही आज आपली वेळ दिलात. शेवटाला जाताना मी तुम्हाला एवढंच विचारेन, शेवटी दोनच असे माझे एक प्रश्न होते की मासिक पाळी म्हणजे हे प्रत्येक स्त्रीने कसं समजावं आणि लैंगिकता किंवा शारीरिक संबंध हे प्रत्येक पुरुषाने कसं समजावं. खरं तर ना 8वीच्या पुस्तकामध्ये म्हणजे आता वेगळ्या वेगळ्या अभ्यासक्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या वर्गात शरीरशास्त्र शिकवताना मासिक पाळी हा अभ्यासक्रमात आहे. मला वाटतं सर्व मुलांनी तो धडा वाचून काढावा. नंबर 1. आता मी म्हणते अशी जो आपल्या ऐकणारा जो प्रेक्षक आहे तो ज्या वयोगटात आहे त्याच्यासाठी ते गृहीत धरून मी म्हणते. तुम्ही आजी आजोबा असाल, तुम्ही नातवंडांना हा कॉन्फिडन्स द्या की आपण एकत्र बसून हा अभ्यास करूया. तुम्ही आई वडील असाल, तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्फिडन्स द्या की आपण एकत्र बसून हा अभ्यास करूया. तुम्ही शिक्षक असाल तर आठवणीने हा विषय ऑप्शनला न टाकता शिकवा. तुम्हाला शिकवणं समजत नसेल तर सामाजिक संस्थेतल्या एखाद्या कार्यकर्त्याला तो विषय किंवा कार्यकर्त्याला तो विषय शिकवायला बोलवा. तुम्हाला तेही करायचं नसेल तर गुगलवरती उपलब्ध आहेत, सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत युट्यूबवरती, ते व्हिडिओ मुलांसाठी उपलब्ध करा. त्यामुळे मासिक पाळी समजून घेणं अतिशय सोपं आहे. फक्त तयारी आहे डोळे उघडे ठेवण्याची आणि हा विषय अपवित्र नाही हे स्वतःला सांगण्याची. राहिला प्रश्न पुरुषांच्या लैंगिकतेचा, तर मी कायम असं म्हणते की हिंसाचारामुळे पुरुषातलं माणूस पण संपतं हे जर त्याने लक्षात घेतलं तर तो हिंसाचार करणार नाही. पुरुष म्हणून जगण्याचा जो आनंद आहे तो आनंद तेव्हाच येऊ शकतो जेव्हा त्याची पार्टनर ही त्याच्या बरोबरीची असेल. हे एकदा पुरुषांनी लक्षात घेतलं ना की तो आपोआप समानता मानायला लागतो. म्हणजे जे पुरुष आता समानता मानतायत ते काही कमकुवत झालेत म्हणून मानत नाहीत, ते त्यांच्या बड्या पदावरती आहेत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, तगडे आहेत, धैर्यवान आहेत, पण तरी ते समानता मानतात कारण त्यांच्या लक्षात आलं की आनंद तेव्हाच आहे जेव्हा समोरचा पार्टनर बरोबरीचा आहे. आणि ते उद्या शारीरिक संबंधाचा पण आनंद घ्यायचा असेल तर शारीरिक संबंध म्हणजे काय हे समजून घेणारी पार्टनर असेल तर तुम्ही गंमत अनुभवू शकता, दीर्घकाळ ती अनुभवू शकता आणि तुमच्या आयुष्यातले फ्रस्ट्रेशन्स हे तुम्ही आनंदामध्ये कन्व्हर्ट करू शकता. म्हणून पुरुषांनी लैंगिकता समजून घ्यायची स्वतःच्या आयुष्याचा आनंद उपभोगण्यासाठी. बायका त्यांची समानता मिळून घेतील. तुम्ही नाही ऐकलं तर बायका काही मार्ग काढतील. तुमच्या आनंदासाठी तुम्ही बदला, बायका पाहून घेतील त्यांचं काय करायचं. त्यामुळे पुरुष म्हणून मला आनंदी जगायचं असेल तर मला समानता पाळली पाहिजे हे पुरुषाने लक्षात घेतलं तर याच्या इतका आनंदाचा दिवस नाही. बस. तर धन्यवाद ताई, तुम्ही आज जागरूक महाराष्ट्राला आपली मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल. आणि सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगेन की पुन्हा आपण भेटूया 4थ्या पर्वामध्ये एक अशाच विषयाला घेऊन की जो विषय तुमच्या मनात असेल आणि त्याची उत्तरं आणि त्याची प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास पाहत राहा जागरूक महाराष्ट्र. धन्यवाद.